मित्रांनो, नवीन कुक्कुटपालन चालू करायचं आहे, पण पाठीशी काहीही अनुभव नाही आहे आणि मनामध्ये भरपूर सारे प्रश्न असतात. जसं की पिलांपासून सुरुवात करायची की मोठ्या कोंबड्यापासून, किती कोंबड्यापासून सुरुवात करायला पाहिजे, असे मनामध्ये भरपूर सारे प्रश्न असतात. ते काही दिवसा पहिले मित्रांनो मी व्हिडिओ टाकला आहे, तर ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नक्की बघून घ्या. आजचा जो व्हिडिओ आहे त्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट तुम्ही समजू शकता. जेव्हा तुमचे 100 पिल्लांची बॅच चालू होणार तेव्हा त्यांचं जे लसीकरण आहे ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करावंच लागेल. आता लसीकरणामध्ये मित्रांनो एक ट्विस्ट आहे. वॅक्सिन देताना मित्रांनो एक प्रॉब्लेम नक्की तुम्हाला येणार. वॅक्सिन जे आहे ते तुमच्या जे जवळचे जे मेडिकल स्टोअर असतात, जे छोटे मेडिकल स्टोअर असतात, तिथे सहजासहजी भेटत नाही. तर भेटत नाही म्हणून तुम्ही देऊ नका असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला वेळ आली तर 100 किलोमीटर दूर जाऊन तुम्हाला वॅक्सिन आणावंच लागेल. ह्या ज्या काही वॅक्सिन आहे ह्या तुम्हाला टाईम आला तर 100 किलोमीटर दूर जाऊन जिल्ह्याच्या ज्या ठिकाणी तुम्हाला वॅक्सिन भेटून जाईल तिथे जाऊन आणावं लागेल. आणायच्या कशा तर तुम्हाला मित्रांनो जे थर्मास असते ते तुम्ही घेऊन जायचं आणि एकाच टायमाला ज्या काही ह्या सर्व वॅक्सिन आहे त्या घेऊन यायच्या. वॅक्सिनसोबत आईस बॅग जे आहे ते भेटते, पण ते आपण 8 ते 10 किलोमीटर दुरून जर आणायचं असेल तर ठीक आहे, पण जर तुम्हाला खूप लांबवरून जर आणायचे असेल तर तुम्हाला थर्मास घेऊन जावंच लागेल. आणि आणताना सर्व वॅक्सिन जे आहे ते घेऊन यायच्या आणि आपल्या घरच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या. फ्रीजरमध्ये नाही ठेवायच्या. जिथे बर्फ बनतो तिथे नाही ठेवायच्या आपल्याला वॅक्सिन. एकदाच्या वॅक्सिन आणल्यानंतर जे काही वॅक्सिनचे जे दिवस असते तिथे आपल्याला प्रॉपर पद्धतीने वॅक्सिन द्यायच्या पिल्लांना, आणि सोबतच ज्या आपल्या काही मोठ्या कोंबड्या असतात त्यांना पण आपल्याला द्यायच्या आहे. त्या आपण डोळ्यातून द्यायच्या मित्रांनो. कारण जर आपल्याकडे 500-1000चा लॉट असेल तर पाण्याद्वारे द्यायच्या, पण जे 25-30 कोंबड्या जर असेल तर त्यांना डोळ्यातूनच वॅक्सिन जे आहे ते द्यायची.